कंधार नगर परिषदेच्या प्रत्येक सभेनंतर एकच चित्र दिसतं. सत्ताधारी म्हणतात विरोधकांनी विकासाची बिले अडवली, विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनीच विकास रोखला. पण या आरोप प्रत्यारोपांमध्ये सत्य नेमकं कोणाचं? मग सरळ एक प्रश्न, विधानसभा आणि लोकसभेचं कामच जनतेला लाईव्ह पाहायला मिळतं, तर कंधार नगर परिषदेची सभा का नाही? महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये नगर परिषदेच्या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंधनकारक असल्याची स्पष्ट तरतूद नाही. मात्र या कायद्यात असा कोणताही प्रतिबंधही नाही की नगर परिषद स्वतःच्या निर्णयाने सभेचं थेट प्रक्षेपण करू शकत नाही. म्हणजेच नगर परिषद ठराव किंवा प्रशासकीय निर्णयाद्वारे पारदर्शकतेसाठी लाईव्ह प्रक्षेपणाचा मार्ग स्वीकारू शकते. मग प्रश्न असा आहे की कंधारकरांना सभागृहातील सत्य प्रत्यक्ष पाहण्याचा अधिकार मिळणार का? कोण विकासासाठी उभं राहतं, कोण विरोध करतं, कोण कोणते मुद्दे मांडतं, हे जनतेसमोर स्वतः पाहिलं तर आरोपांपेक्षा सत्यावर विश्वास असे बसेल. आता चेंडू लोकप्रतिनिधींच्या कोर्टात आहे, विरोधकांच्या सुद्धा कोर्टात आहे. कंधार नगर परिषदेची सभा लाईव्ह होणार का, की आरोप प्रत्यारोपांचं राजकारण असंच सुरू राहणार? निर्णय तुमचा, पण सत्य जनतेसमोर यायलाच हवं.